लाडकी बहिणींना खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंनो, मार्च महिन्याचा हप्ता पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच ताईंना वाटप झालं होतं। संध्याकाळच्या बघा 5 वाजल्यापासून पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झाली आहे। लाडक्या ताईंनो, सकाळी ज्या ताईला पैसे आले नव्हते, टेन्शन मध्ये बऱ्याच ताई आल्या होत्या, त्या ताईला संध्याकाळी देखील या ठिकाणी पैसे सुरुवात झालेली आहे। सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे कशा स्वरूपाचं आज वितरण आहे, कोणत्या ताईला पैसे भेटलेले आहेत, कोणत्या ताईला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटलेत आणि कोणत्या ताईला पैसे उद्या भेटतील, परवा भेटतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, आज कोणत्या ताईला पैसे आलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज किती रुपये जमा झाले एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ताईंनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कशा स्वरूपाचं वितरण झालंय, किती ताईला पैसे भेटलेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ज्यांना पैसे भेटले होते आणि ज्यांना पैसे भेटले नाहीयेत, दोघांसाठी पण ह्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि चॅनलला जर नवीन कोणी आला असताल, पहिल्या वेळेस जर कोणी व्हिडिओ बघत असताल, त्या ताईंसाठी सांगतोय, लाडक्या बहिणीचं मोठं चॅनल आहे, लाडक्या बहिणींचं हे युट्यूबचं चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळे अडचणी या ठिकाणी सोडवले जातात, म्हणून चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा। चला, वेळ वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आहे 12 मार्च। आज काय आहे? 12 मार्च। आणि या ठिकाणी वितरणाला सुरुवात झाले। मार्च महिन्याचा हप्ता, काही ताईंना 8वा हप्ता पण भेटलाय, काही ताईंना मार्च महिन्याचा पण हप्ता भेटलाय, सगळं सांगणार आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी 2,53,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे वितरण होणार आहेत। 2,53,00,000, 52 लाख होतं अगोदर 8व्या टप्प्यात, आता 1 लाख अजून वाढल्या, 2,53,00,000 ताईपर्यंत पैसे पोहोचणार आहेत। आणि लक्षात घ्या, याची सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी सकाळच्या टप्प्यामध्ये। सकाळचा टप्पा म्हणजे 10 वाजल्यापासून दुपारी 2-3 वाजेपर्यंत। लक्षात घ्या, 1,500 रुपये कोणाकोणाला भेटले बघा, 72 लाख, बघा खूप मोठा आकडा पोहोचलाय। 72 लाख ताईंना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे भेटले। आणि हा कोणता हप्ता आहे? 9वा हप्ता। लक्षात घ्या, 1,500 रुपये कधीचे आहेत हे? लक्षात घ्या, 9व्या टप्प्याचे, म्हणजेच मार्च महिन्याचे हे पैसे। लक्षात घ्या, हा जो 1,500 रुपये आहेत ते मार्च महिन्याचे पैसे, म्हणजे ज्यांना 8वा टप्पा भेटला होता, 8वा हप्ता भेटला होता, त्यांना सकाळी या ठिकाणी पैसे भेटले 1,500 रुपये। ते लक्षात घ्या, जवळजवळ अशा 72 लाख महिलांना हे पैसे भेटलेले आहेत। पहिली गोष्ट सगळ्यांना समजले, सकाळी 11 वाजता कुणाला भेटले असतील, कुणाला 10 वाजता भेटले असतील, कुणाला 12 वाजता भेटले असेल, कुणाला 1 वाजता भेटले असेल, किंवा जसं जसं बँकेनुसार पुढे पैसे पाठवलेत त्यानुसार मी वितरण सांगत आहे। पुढचं लक्षात घ्या, 3,000 रुपये। 3,000 रुपये कोणत्या ताईला भेटलेले आहेत बघा। 3,000 म्हणजे काही ताईला मागच्या टप्प्यात पैसे भेटले नव्हते, 8वा टप्पा सुरू झाला त्यावेळेस पैसे भेटले नाही, पण आज ताईंना पैसे भेटले सकाळच्या टप्प्यामध्ये। लक्षात घ्या, 3,17,000, म्हणजे आकडा थोडा कमी आहे, म्हणजे कमीच ताईंना 3,000 रुपये आलेले आहेत बघा। 3,17,000 महिलांना या ठिकाणी, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडे जास्तच असतील, पण 17,000 महिलांना सकाळी 3,000 रुपये हप्ता या ठिकाणी वाटप झाला होता। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या ताईला सकाळी पैसे भेटले, कोणत्या ताईला दुपारी संध्याकाळी पैसे चालू झालेत, लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आणि ही आकडेवारी अजून बघा, ही अपडेट मी तुम्हाला 7 वाजता सांगत आहे, ही अपडेट अजून वाढणार आहे। संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत पैसे लाडक्या ताईंना वाटप होत राहणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि कोणत्या ताईला आज पैसे आलेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला, पुढचा आहे 4,500 रुपये। लक्षात घ्या, ज्या ताईला जानेवारी महिन्याचे पैसे भेटले नव्हते, फेब्रुवारीचे पैसे भेटले नव्हते आणि मार्चचे पैसे भेटले नव्हते, तर त्या ताईला 4,500 रुपये भेटलेले आहेत। अशा 6,000 प्लस, बघा आकडा खूप कमी आहे लाडक्या ताईंनो, बघा खूप कमी ताईंना 6,000 रुपये भेटलेले, 4,500 रुपये भेटलेत, 6,000च फक्त ताईंना अशा हे पैसे भेटलेले आहेत। त्याच्यामुळे खूप 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 कमी ताईंना या ठिकाणी हे 6,000 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत। आणि आता बऱ्याच अशा ताई आहेत त्यांना 500 रुपये देखील भेटलेले आहेत। बऱ्याच ताईंना गणितच समजलं नाही की नेमकं हे सर 500 रुपये अकाउंटला कसं काय आले, आम्हाला तर 1,500 रुपये यायला पाहिजे होते, आम्हाला 3,000 रुपये यायला पाहिजे होते, आम्हाला 4,500 रुपये यायला पाहिजे होते, मग आम्हाला 500 रुपये कसं काय आले? तर लक्षात घ्या, 500 रुपये हे तुम्हाला का आले आहेत? कारण तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत आहात। नमो किसान योजना असेल, पीएम किसान योजना असेल किंवा इतर योजनेचे तुम्हाला जर हजार रुपये भेटत असतील
महिन्याला, तर त्याच्यामुळे हे 500 रुपये तुम्हाला भेटलेले आहेत. बघा इतर योजना नमो किसान योजनेचे 6000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6000 असे वर्षाला 12000 रुपये भेटतात. ते 12000 म्हणजे प्रत्येक महिन्याला 1000 रुपये भेटतात आणि लाडक्या बहिणीला किती भेटतात? 18000. मग दोघांना एकत्र आणायचंय म्हणून तुम्हाला वरचे 500 रुपये दिलेले आहेत. लाडक्या ताईंनो सगळ्याला समजलं आता. त्याच्यामुळे सगळ्या ताई आता समान झालेल्या आहेत. आता निराधार ताई म्हणत असतील की सर आम्हाला काय भेटत नाही, तर निराधार ताई तुमचं पण हेच झालेलं आहे. निराधार ताईचा तुम्हाला वेगळा तुमचा संजय गांधी योजनेचा 1500 रुपये भेटत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे भेटत नाही, 0 रुपये तुम्हाला भेटत आहेत. तर आतापर्यंत बऱ्याच ताईंनी पैसे घेतले होते, त्यांचे पैसे काय सरकार परत घेणार नाहीये. त्याच्यामुळे ती गोष्ट काळजी करू नका की सर आम्हाला लाडक्या बहिणीचे पण काही पैसे भेटले होते मग ते आमचे पैसे परत घेईन का सरकार. काळजी करू नका, ते पैसे सरकार परत घेणार नाही. आता हे झालं, सगळ्यांना समजलं असेल. हे सकाळच्या टप्प्यामधली गोष्ट आहे. सकाळचा म्हणजे हा दुपारी 3 वाजेपर्यंत हा टप्पा चाललाय. आता दुसरा टप्पा चालू झाला 3-4च्या नंतर. 5चा हा टप्पा होता. तर 5 वाजता लक्षात घ्या 1,500 रुपये म्हणजे मार्च महिन्याचे जो हप्ता होता 32 लाख ताईंना भेटलेला आहे. बऱ्याच ताईंना या ठिकाणी संध्याकाळी पण पैसे यायला सुरू झाला आहे. सकाळी टेन्शन मध्ये आल्या होत्या ताई की सर सकाळी का पैसे आम्हाला आले नाही, तर त्यांना मी सांगितलं होतं काळजी करू नका ताईंनो, काळजी करू नका. 15 मार्च पर्यंत वितरण चालू होणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला 100% पैसे येऊन जातील. तर बऱ्याच ताईला संध्याकाळी देखील पैसे आलेले आहेत. तर कोणत्या कोणत्या ताईला आज संध्याकाळी गुड न्यूज भेटली, सकाळी भेटली नव्हती पण संध्याकाळी भेटले, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो सगळ्यांनी सांगा. आणि बघा तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय हे वितरण 15 मार्च पर्यंत चालणार म्हणजे चालणार. कारण मी अधिकाऱ्यांबरोबर बोलत असतो. अधिकारी असतील, पत्रकार असतील, काही मंत्र्यांचे पीए वगैरे असतील, त्यांच्याशी माझी चर्चा होत राहते. आणि लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे आपल्याला बघा हे सगळे अपडेट्स माहित असतात. बऱ्याच गोष्टीचे तुमचे प्रश्न पडतात, अडचणी येतात. त्या अडचणी मी का सोडवतो, कारण की मी सगळ्यांसोबत चर्चा करत असतो. अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, मंत्र्यांच्या पीए सोबत चर्चा करतो, पत्रकारांबरोबर चर्चा करतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हे तुमचं लाडक्या बहिणीचं खूप मोठं चॅनल आहे. जर तुम्ही अजून सबस्क्राईब करून ठेवलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं हे तुमचं युट्यूबचं चॅनल आहे. चला पुढचं आहे 3000 रुपये. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो दुपारी संध्याकाळी 5 वाजता हे 3000 रुपये कुणाला भेटले, किती ताईंना भेटले? 2,16,000 महिलांना हे भेटलेले आहेत. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 4,500 रुपये. 4,500 रुपये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे 5,000 प्लस महिलांना भेटलेले आहेत. संध्याकाळचा थोडा टप्पा कमी झालेला आहे. आणि 500 रुपये बघा त्या ठिकाणी 9,000 महिलांना भेटलेले आहेत. म्हणजे नमो किसान योजनेवाल्या ताई आहेत त्यांना संध्याकाळी या ठिकाणी 500 रुपये भेटायला सुरुवात झालेली आहे. बघा लाडक्या ताईंनो 9वा हा जो टप्पा आहे तो 3-4 दिवस चालणार आहे. 2,52,00,000 ताईपर्यंत पैसे पोहोचणार आहेत. त्याच्यामुळे काय सॉरी थोडी तब्येत ठीक नाहीये. तर ताईंनो काळजी करू नका, सगळ्यांना गुड न्यूज भेटणार आहे. या लाडक्या दादावर तुम्ही एवढा विश्वास ठेवलाय, परत एकदा सांगतोय तुम्हाला विश्वास ठेवा. 15 मार्च पर्यंत सगळ्याला पैसे येऊन जाणार आहेत. आणि ज्या ताईंना कुणाला पैसे येणार नाहीत त्यांना आपण मदत देखील करणार आहोत, त्यांना त्यांच्या अडचणी देखील सोडवणार. त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त लाईक करायचा आहे. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत आणि जास्तीत जास्त दुसऱ्या ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून दुसऱ्या ताई काळजीमध्ये नको पडायला. म्हणून सगळ्या गोष्टी व्हिडिओ शेअर करायचे आहेत. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.